Hello student, see, in today's lecture we will discuss that about the problems from limit. But before that आपण पहा लास्ट टाइम काय पाहिलेलं होतं, लिमिटची डेफिनेशन पाहिली होती. लिमिट कसं डिनोट केलं जातं तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. खूप स्लोली आणि खूप महत्त्वाचा पार्ट आहे हे लक्षात घ्या स्लोली, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन देऊयात. तर पहा त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, ज्यावेळेस असं लिहिलं जातं लिमिट ही स्टँडर्ड सिम्बॉल आहे, लिमिट एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए, असं त्याचं रिडिंग करायचं आहे, ॲज एक्स टेन्स टू ए. मग ज्यावेळेस तुम्ही असं रिडिंग करताल त्यावेळेस त्याला एल असं म्हणायचं, ह्या लिमिटचा आन्सर एल. मग याचं मिनिंग काय होतं तर पहा, ॲज एक्स टेन्स टू ए म्हणजे एक्स हा एकडे चाललेला आहे, एच्या अगदी जवळ चाललेला आहे, पण एक्स इज नॉट इक्वल टू ए हे लक्षात घ्या. देन एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स टेन्स टू यल, या ॲरोचं रिडिंग काय करायचं, टेन्स टू, तो यलकडे चाललेला आहे. मग हे जे मिनिंग आहे आपण पाहिलं होतं त्यात अकॉर्डिंग त्याचं रिप्रेझेंटेशन या सिम्बॉलमध्ये द्यायचं आहे. हा सिम्बॉल आहे लिमिट रिप्रेझेंट करण्याचा, हे लक्षात घ्या. मग आता आपण आताच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत तर अतिशय बेसिक फॉर्म्युला, की जो मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला पण होता काहींना. पहा तर काय बेसिक फॉर्म्युला आहे तर फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचे. फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला लक्षात ठेवा, लिमिट एक्स टेन्स टू ए असेल, एक्स रेस टू एन असेल, मायनस ए रेस टू एन असेल, अपॉन एक्स मायनस ए असेल, तर याचं आन्सर येतं एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, नंबर 1 एक्झाम्पल पहा, लिमिट समजा असेल एक्स टेन्स टू 2 आणि इथे असेल एक्स रेस टू 4 मायनस 2 रेस टू 4 अपॉन एक्स मायनस 2. तर हे काही सॉल्व करत बसायचं नाही आहे, डायरेक्ट आन्सर तुम्ही लिहिणार आहात. आणि ते आन्सर म्हणजे काय बघा, एनची व्हॅल्यू बघा, एक्स टेन्स टू ए आहे, एक्स मायनस 2 आहे, एक्स मायनस 2 आहे, म्हणजे इथे एक्स टेन्स टू जे आहे त्याचं सबट्रॅक्शन इथं आहे. आणि पॉवर काय आहे, एक्स रेस टू 4, 2ची पॉवर 4, मग पॉवर म्हणजेच एन असतो, म्हणजे ही एनची व्हॅल्यू आहे 4 इंटू एची व्हॅल्यू आहे 2, आणि मग पॉवर जी आहे ती एकनी कमी होते, 4 मायनस 1, म्हणजे याचा अर्थ 4 इंटू 2 क्यूब, आणि मग 8 इंटू म्हणजे याचा आन्सर 32 येणार आहे. याचा आन्सर पहा 32 येणार आहे. तर पहा तुम्ही काय पाहिलेलं आहे, वरती फॉर्म्युला लिहिलेला आहे. काय फॉर्म्युला सांगितलेला आहे, एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू एन मायनस 1, हा फॉर्म्युला आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी खाली सॉल्व करून दाखवलेलं आहे. इंडायसेस लॉ इथे यूज होणार आहे तर बऱ्याच ठिकाणी. तर पहा नंबर 2 समजा अजून एक एक्झाम्पल, लिमिट, हे फार महत्त्वाचं आहे, LIM लिमच्या खालीच हे एक्स टेन्स टू आले पाहिजेत. एक्स टेन्स टू 1 असेल आणि एक्स रेस टू समजा 10 मायनस 1 रेस टू 10 अपॉन एक्स मायनस 1 असेल, तर आन्सर काय येणार आहे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. एनची व्हॅल्यू काय आहे बघा, एन इंटू ए रेस टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. एनची व्हॅल्यू आहे 10, म्हणजे इथे येणार 10 इंटू एची व्हॅल्यू, ए म्हणजे एक्स मायनस ए, एक्स मायनस 1, एक्स टेन्स टू ए म्हणजे एची व्हॅल्यू आहे 1, रेस टू एन जो आहे तो एकने कमी होतो म्हणजे 10 मायनस 1, मग आन्सर काय येणार आहे 10 इंटू 1 रेस टू 9. पण तुम्हाला माहिती आहे 1ची कोणतीही पॉवर केली तर आन्सर 1च येतं, मग 1 इंटू 10 म्हणजे आन्सर आलं 10. सो दॅट आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ रिलेटेड टू दिस फॉर्म्युला.
मग अजून काही एक्झाम्पल्स आपण घेऊयात. पहा, हे तुम्ही पाहिलं असेल तर पुढे पुढे काय असणार आहे पहा आता. फाइंड लिमिट x टेन्स टू सपोज 3x क्यूब मायनस 27 अपॉन x मायनस 3. फाइंड लिमिट दिस. मग सोल्युशन कसं लिहिणार बघा. सोल्युशन बुकमधले प्रॉब्लेम लगेच करू नका, अगोदर या टाईपचे प्रॉब्लेम करा, स्वतः प्रॉब्लेम तयार करून ते सॉल्व करा. पहा, सुरुवात अशी असेल. लेट यल इक्वल टू LIM लिम म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू 3x क्यूब मायनस 27 अपॉन x मायनस 3. आता हा फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये आहे का तर नाही आहे. मग इथे जे 27 तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत, 3चा क्यूब आहेत, म्हणून तुम्ही ते 3च्या क्यूबमध्ये लिहिणार. तुम्ही लिमिट x टेन्स टू 3x क्यूब मायनस 3 क्यूब अपॉन x मायनस 3. म्हणजे बघा, 3 क्यूब म्हणजे 3 3 जा 9 9 3 जा 27 बरोबर ते क्यूब फॉर्ममध्ये गेले. असं का लिहिलं आपण याला क्यूब फॉर्ममध्ये, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला, x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a. लिमिट इज ॲज x टेन्स टू a, देन आन्सर इज n इंटू a रेस टू n मायनस 1. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग आता इथे काय झालं, त्या कारणाने L इक्वल टू ची व्हॅल्यू काय आहे 3. हा आता 3 बघा ना, दोन्ही ठिकाणी 3 पॉवर आली ना, म्हणजे हा पार्ट काय झाला आता n, आणि x टेन्स टू 3 x मायनस 3 म्हणजे हा पार्ट काय झालेला आहे a. मग ते यूज करू आपण इथे, हे एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नाही. मग 3 इंटू 3 रेस टू 3 मायनस 1 अँड देअर फॉर L इक्वल टू, बघा ना फॉर्म्युला काय सांगतो, n इंटू a रेस टू n मायनस 1. इथे a आहे 3 आणि n सुद्धा 3च आहे, सो 2. मग आन्सर काय येणार आहे पहा, 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 अँड देअर फॉर L इक्वल टू 27. हे त्याचा आन्सर लिमिटचा. बघा एकदा, म्हणजे इथे जो दिसतो तो x टेन्स टू a नुसार हा 3 आहे, तो a ची व्हॅल्यू आहे. आणि 3 रेस टू 3 म्हणजे x रेस टू 3 म्हणजे x रेस टू n, a रेस टू nच्या अकॉर्डिंग n ची व्हॅल्यू 3 आहे. मग a आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर n इंटू a रेस टू n मायनस 1 मध्ये पुटअप केल्या, 3 इंटू 3 रेस टू 3 मायनस 1. मग 3 आहे तसेच आले, 3 मायनस 1 म्हणजे हे 2 झाले, आणि मग 3चा स्क्वेअर म्हणजे हा 9 आणि 9 3 जा 27, म्हणून हे लास्ट आन्सर तुमचं 27 आलं. पहा एकदा, ओके. पहा अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. फाइंड लिमिट x रेस टू 25 मायनस 1 अपॉन x मायनस 1 आणि x टेन्स टू 1. आता बघा, आता जस्ट आपण डिस्कस केला होता त्याच टाईपचा आहे हा प्रॉब्लेम. हां, तर या फॉर्ममध्ये अगोदर कन्व्हर्ट करावं लागेल ना. मग L इक्वल टू तुम्ही लिहिणार लिमिट x टेन्स टू 1 x रेस टू 25 मायनस 1 अपॉन x मायनस 1. म्हणजे पहिल्यांदा जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण काय केलं, L इक्वल टू म्हणजे त्याचा आन्सर L सपोज केलं. आता इथे जो 1 आहे तो 1 रेस टू 25 आहे. मग आपल्याला माहिती आहे 1ची कोणतीही पॉवर लिहिता येते आपल्याला, सो दॅट L इक्वल टू लिमिट, कारण 1ची कोणतीही पॉवर केली तर आन्सर 1च येतं, x रेस टू 25 मायनस 1 रेस टू 25 अपॉन x मायनस 1.
असं लिहिण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल. आता बघा एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन एक्स मायनस ए एक्स टेन्स टू ए, म्हणजे बरोबर त्या फॉर्ममध्ये आलं. म्हणजे आता एनची व्हॅल्यू काय आहे 25, म्हणजे ही एनची व्हॅल्यू इथे 25 तुम्हाला मिळाली आणि एची व्हॅल्यू काय मिळाली आहे तर इथे आहे ती एक्स टेन्स टू ए म्हणजे 1. म्हणजे इथे काय येणार आहे 25 इंटू 1 रेस टू 25 मायनस 1, म्हणजे 25 इंटू 1 रेस टू 24 आणि 25 इंटू 21ची पॉवर 24 असली तरी आन्सर 1च येतं आणि म्हणून आन्सर 25 आलं. दॅट इज द फायनल आन्सर. बघा